नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बघा, सध्या जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला ऑनलाईन क्लासेसचे ऍड दिसतात. मग तुम्ही इन्स्टाला जा, तुम्ही फेसबुकला जा, तुम्ही युट्यूबला जा, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला क्लासेसचे ऍड दिसतात आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं राहते की आमच्याकडे म्हणजे 100% तुमच्या पाल्याची हमी घेऊ आणि 100% तुम्ही जे कोणता क्लास लावणार त्याच्यामध्ये आम्ही त्याला गॅरंटी देतो की त्याला तो त्या त्या याच्यामध्ये लागून जाईल म्हणून. मग ते सैनिकी शाळेचा असो किंवा तो नवोदयचा असो, स्कॉलरशिपचा असो, मग तो पोलीस भरतीचा असो, तलाठी भरतीचा असो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही सगळीकडे पाहिलं असेल की अशा गॅरंटीज दिल्या जातात. पण माझं काय म्हणणं आहे की तुम्ही कोणताही क्लास लावा. क्लास लावण्याबद्दल काही नाही, प्रत्येकालाच वाटतं की आपण चांगलं शिकवावं, आपलं सगळ्यापेक्षा बेटर असावं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव व्हावं आणि आपला क्लास चांगला चालावा असं प्रत्येकाला वाटतं. पण तरी सुद्धा ऑनलाईन क्लास लावताना काही गोष्टी महत्त्वाच्या तुम्ही पाहिल्या पाहिजे. क्लास असा कसा असला पाहिजे, कोणता क्लास लावावा, क्लास निवडताना आपण काय चौकशा केल्या पाहिजे किंवा कशा पद्धतीनं क्लासबद्दल आपण म्हणजे माहिती काढली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि ते पाहून आपल्या मुलासाठी सगळ्यात योग्य काय ते आपण निवडलं पाहिजे. आता सध्या ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहेत. बरेच पालक खेड्यांमधले असतात, ते काय करतात, शहराच्या ठिकाणी रूम करतात, तिथं जातात. मग तिथं 12-12, 15-15, 20-20 हजार 6वी ते 8वी ची फीस, आता 4थी 5वी ची फीस. मी तर पाहिलं की नवोदयच्या फीस 22-22 हजार आहेत, 15-15 हजार आहेत किंवा इतर ज्या कोणत्या फीस असतील 8वी 9वी 10वीच्या फाउंडेशन नावानं काही बॅचेस चालतात, त्याच्या फीस 30-30 हजार रुपये आहेत, 40-40 हजार रुपये, 70-70 हजार रुपये, एवढ्या मोठमोठ्या फीस आहेत. मग हे फीस लावताना आपण त्याच्या कुठेतरी ऍड पाहतो आणि त्या ऍडव्हर्टाईज वरून किंवा त्या फेसबुक, इन्स्टा किंवा युट्यूबच्या ऍड वरून आपण तिकडे जातो आणि मग आपण तिथं आपले पैसे भरतो आणि मग आपल्याला निश्चित जसा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही किंवा वेगवेगळ्या गोष्टी घडतात. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय की हा व्हिडिओ पहा, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की आपण कोणते क्लासेस लावावे, कोणते लावू नयेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की क्लासेसच्या वैशिष्ट्यामध्ये सगळीकडे तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल. एक गोष्ट कॉमन असते, त्याच्यातला पहिला मुद्दा असतो की अनुभवी व तज्ञ शिक्षक. हा मुद्दा सगळीकडे तुमच्याकडे लिहिलेला असतो, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक. आता नेमका त्यांना अनुभव कशाचा आहे, कुठे आहे, किती आहे, याचं कोणतंही मूल्यमापन किंवा तिथं कोणत्याही प्रकारची माहिती नसते. किंवा तज्ञ आहे म्हणजे नेमका कोणत्या विषयामध्ये तज्ञ आहे, काय त्याच्यामध्ये तज्ञता आहे, काय केलंय त्यांनी, त्याचं शिक्षण काय झालं, हे कुठं असतं का? कुठेही नाही. जसं की इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतात, त्यांची जी पुस्तकं तयार होतात, त्या पुस्तकं ज्यांनी तयार केलेली असतात त्या लेखकांच्या नावापुढे तुम्ही कधी बघा, लेखकाचं नाव असतं फक्त, त्यांच्या डिग्र्या वगैरे काही नसतात. मग नेमका अनुभवी कसं ओळखायचं, तज्ञ कसं ओळखायचं, ते शिक्षक कसे आहेत कसं कळणार आपल्याला, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की सगळ्या नोट्स दिल्या जातील. मग ह्या नोट्स म्हणजे काय असतात, त्यांच्या स्वतःच्या असतात की उगाच कोणत्या तरी दुसऱ्या पुस्तकातल्या जशाला तशा असतात, याची पण आपल्याला माहिती नसते. आपल्याला फक्त सांगितलं जातं की तुम्हाला अनुभवी तज्ञ शिक्षक मिळतील, सगळ्या नोट्स तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर आणखी बऱ्याचशा गोष्टी असतात की नियमित लेक्चर होतील, नियमित टेस्ट होतील, नियमित लेक्चर्स किंवा नियमित टेस्ट, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. पण खरंच इथून पूर्वी त्यांनी जे दिलेले शब्द आहेत की जसं की असतं 100 चाचण्या होतील किंवा 100 पेपर होतील वगैरे वगैरे वगैरे, त्याचं सोल्युशन होईल, असं सगळं दिलेलं असतं. पण हे खरंच होतं का, हे कधी आपण चेक केलंय का? किंवा त्यांनी जे ऍड दाखवतात की जी मुलं दाखवतात ती खरंच त्यांच्या क्लासेसची आहेत का? असे वेगवेगळे वैशिष्ट्य असतात, ते वैशिष्ट्य खरंच खरं आहेत का, हे आपल्याला मात्र माहित नसतं. सगळ्यात फसवी गोष्ट काय की हे असू शकते, हे असू शकते, हे पण ते करू शकतात. पण सगळ्यात फसवी गोष्ट काय असते बाळांनो, तर ती असते, किंवा पालकांसाठी सुद्धा सांगतोय की सगळ्यात फसवी गोष्ट काय असते की मुलांच्या सिलेक्शनची गॅरंटी कोणाची असावी. आता पहा, क्लासवाले काय सांगतात, कोणती पण असो, कोणता पण क्लास असो, ते काय म्हणतात की 100% रिझल्टची गॅरंटी. किती टक्के? 100% रिझल्टची गॅरंटी. किती? 100%. 100% तुमचं मुलगा, हा आमच्याकडे नवोदयला आणून सोडा, आम्ही त्याचा 100% निकाल देऊ, ते नवोदयला लागणार म्हणजे लागणारच. त्याला माहित आहे, एकदा फीस भरली, वर्षभर अभ्यास केला की मग तो लागो की न लागो ही काही त्या शिक्षकाची जबाबदारी नाही. तुमच्याकडे समजा 5,000 मुलांनी ऍडमिशन घेतलं आणि तुमच्याकडे फक्त 20 मुलं लागली, तर तुम्ही त्या 20चा डिंगोरा पिटणार की आमचे 20 लागले, 20 लागले, 20 लागले. पण ते उरलेले 4,980 त्याचं काय? त्याच्या बाबतीत कोणीच बोलणार नाही. त्यांना काही मिळालंय का तुमच्या क्लासमधून? त्यांना काही फायदा झालाय का? त्यांच्या आयुष्यात काही सवयी बदलल्यात का? त्यांच्यावर तुमच्या क्लासमुळे काही संस्कार झालेत का? संस्कारासह शिक्षण त्यांना मिळालंय का? त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती बदलल्यात का? त्यांचं घरातलं वागणं बदललंय का? म्हणजे त्याच्यात मूल्य शिक्षण काही रुजलंय का? हे क्लास म्हणजे काय आहेत मग? क्लास म्हणजे काय फक्त आणि फक्त मार्क वाढवण्याची मशीन आहे का बाबा? आहे की नाही? फक्त मार्क वाढले पाहिजे, बाकी काही हो, असं काही आहे का? ह्या सगळ्या गोष्टी कुठेही विचारात घेतल्या जात नाहीत. म्हणून आपण काय करतो, बऱ्याच वेळा फसतो, कारण तिथं असं लिहिलेलं असतं की रिझल्टची 100% गॅरंटी. काय लिहिलं असतं? 100% गॅरंटी. जिथं जिथं तुम्हाला रिझल्टची 100% गॅरंटी नाव दिसलं, ते समजून जायचं की हे सगळा कार्यक्रम फसवा आहे. 100% गॅरंटी कोणत्याच गोष्टीची नसते. आता मी स्वतः नवोदयचे क्लासेस घेतो. आता तुम्ही पाहिलं असेल याच्या आधीचे की माझ्या ऑनलाईनचे क्लासेसचे रिझल्ट पाहिले असतील, तुम्ही युट्यूबला व्हिडिओ पाहिले असतील की मुलांना 80 प्रश्नांपैकी 80 प्रश्न आहेत, 80 पैकी
64 मार्क आहेत, 65 मार्क आहेत, 70 मार्क आहेत, 72 मार्क आहेत. काही मुलांना 77, 78, काही काहींना 80 पैकी 79 पर्यंत मार्क आहेत. काही मुलांना 74 आहेत, 75 आहेत. पण ही मुलं कशी असतात, एकूण क्लास लावलेल्या मुलांपेक्षा मोजकी असतात. म्हणजे एक जवळपास 70-75च्या वर आपल्या क्लासचे समजा 100, 150, 200 मुलं असतील. आतापर्यंत 100-150 मेसेज येऊन गेले की 75-76 मार्क पडले. मग समजा हे जर माझं यश असेल, हे एवढे मार्क पडलेलं, मग हे कोणाचं अपयश आहे हो? हे 64 पडले, 65 पडले, 68 पडले, हे जर माझं यश असेल, एकट्याचं केवळ माझं यश असेल की हे इतके मार्क पडलेल्याचं, 79 पडले मग माझ्यामुळे. कोणामुळे पडले 79 किंवा 78? तर मगर सरमुळे. मग ज्यांना 64 पडले, 65 पडले, त्यांना का तेवढे नाही पडले? मग हे कोणाचं अपयश? हे सुद्धा मगर सरचंच अपयश असलं पाहिजे. म्हणून 100% गॅरंटी देणं कधीही चुकीचं आहे. कारण एका जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत हो? नवोदयला 80 जागा आहेत. किंवा कोणत्याही फॅकल्टीला घ्या, समजा तुम्हाला जर समजा MBBS ला लावायचं असेल, महाराष्ट्रात जागा किती आहेत? किंवा समजा तुम्हाला NMMS ला तर शिष्यवृत्ती किती लोकांना मिळते? 34 स्कॉलरशिप आहे, शिष्यवृत्ती किती लोकांना मिळते? किती लोकांना शासन देते? मग फॉर्म किती येतात? समजा नवोदयचं एक उदाहरण घेऊ की एका जिल्ह्याला 80 जागा असतात, 15,000 ते 20,000 फॉर्म येतात. किती? 20,000 फॉर्म येतात. मग 15 ते 20,000 पैकी फक्त 80 मुलं लागतात. मग बाकीच्या गॅरंटीचं काय? ते कोण पाहणार? म्हणून मी काय म्हणतो माहिती आहे का, की ही जे गॅरंटीवाले क्लास असतात, जे तुमच्याकडून 20,000, 15,000, 12,000 रुपये घेतात आणि जेव्हा ते लागत नाहीत आणि तुम्ही त्याला म्हणता की सर तुम्ही तर 20,000 रुपये घेतले, 15,000 रुपये घेतले आणि तुम्ही तर म्हणले होते की गॅरंटी म्हणून. ते मग तुम्हाला काय उत्तर देतात की नाही, त्याने अभ्यास नीट केला नाही किंवा त्याने क्लास काय केले तर क्लास मिस केले, होमवर्क केलं नाही, त्यानं टेस्ट पेपरला असं सोडवलं नाही, अशी वेगवेगळी कारणं देतात. आणि मग आपल्याला कळते की आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे मार्क सुद्धा भेटले नाही त्या क्लासमधून आणि जसे संस्कार पाहिजे तसे संस्कार सुद्धा भेटले नाही. आपल्या मुलामध्ये काही विशेष बदल झाला नाही. एवढं सगळं करून, एवढा खटाटोप करून आपल्या मुलात काहीही बदल झाला नाही. हे जेव्हा कळतं तेव्हा माणसाला कळतं की अरे आपली फसवणूक झाली. मग आता माझे सुद्धा क्लास आहेत. माझं सुद्धा ATM गुरु एज्युकेशन नावाचा ॲप आहे. मी सुद्धा क्लास घेतो. मग माझ्या ह्याच्यातले सुद्धा सगळे मुलं लागलेत का? मी गॅरंटी घेतली होती का तशी? तर मी बिलकुल गॅरंटी घेत नाही किंवा माझी गॅरंटी अशी नाहीच आहे की तुमचा मुलगा माझ्याकडे क्लासला आल्यावर 100% तो लागेल म्हणून. पण तुम्ही माझ्या क्लासच्या ATM गुरु एज्युकेशन नावाचं आपलं हे जे YouTube चॅनल आहे, ज्या चॅनलवर तुम्ही हे पाहता त्याच्या आधीचे काही व्हिडिओ पहा तुम्ही, की निकालानंतरचे म्हणजे नवोदयच्या निकालानंतरचे पहा किंवा निकालाच्या आधीचे व्हिडिओ पहा, की पालकांचं नेमकं म्हणणं काय आपल्या क्लासबद्दल, पालकांचं मत काय आहे. काही लोकांनी तर फक्त सकाळी 6 वाजता क्लास आहे, एक क्लास सरांचं लेक्चर 6 वाजता आहे, त्या निमित्तानं आपल्या मुलाला उठायची सवय लागेल म्हणून क्लास लावला, तरी सुद्धा त्यांच्या मुलाला 80 पैकी 78 प्रश्न बरोबर आले. म्हणजे तो नवोदयला लागतोय, तो पण 4 महिन्यात, 4 ते 5 महिन्यामध्ये. असे किती उदाहरण आहेत. पालकांचे जवळपास 500-500 कमेंट आहेत, 500 पेक्षा जास्त कमेंट आहेत पालकांच्या त्या व्हिडिओच्या खाली, की हे क्लासमध्ये त्यांना काय फायदा झाला. मार्क भलेही त्यांना 64 पडले असतील, कोणाला 70 पडले असतील, त्याच्यातले कित्येक जण नवोदयला लागणार नाहीत, पण तरी सुद्धा काय फायदा झाला, त्यांच्या वागण्यात काय फायदा झाला, त्यांचं मोबाईलचं व्यसन, टीव्हीचं व्यसन तुटलंय का, त्यांचं घरातलं उलटं बोलणं कमी झालंय का, ती सकाळी वेळेवर उठतात का, बाहेरचं खाणं कमी झालंय का, खोटं बोलणं कमी झालंय का, आईवडिलांचा आदर करतात का. अशा एक नाही हजार कमेंट तुम्हाला त्याच्या खाली दिसतील की त्यांच्या मुलात काय काय बदल झाला ते. म्हणून आपण फक्त शिक्षण देत नाही किंवा मार्कांसाठी चढावड नसते, तर तुम्हाला बेसिक ज्ञान आलं पाहिजे ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कारासह शिक्षण आलं पाहिजे. म्हणून आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळेच आपली महाराष्ट्रातली सगळ्यात कमी फीसमध्ये आपण शिकवतो. जिथं 22-22, 20-20 हजार रुपये फीस घेऊन जिथं लुटतात, तिथं आम्ही 2,500, 3,000, 3,500 रुपयामध्ये वर्षभर शिकवतो आणि तेही 3-3 लेक्चर्स घेतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग मी पण एक गॅरंटी देतो. माझी काय गॅरंटी आहे बरं? माझी सुद्धा एक गॅरंटी आहे. मी सुद्धा गॅरंटी देतो क्लासमध्ये. ATM गुरु क्लास लावला की तुम्हाला एक गॅरंटी मिळते माझी सुद्धा. ती गॅरंटी काय आहे माझी? की जो पेपर येईल तुमचा नवोदयचा जर सिलेबस असेल, आता समजा मी नवोदयसाठी स्पेशल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो, नवोदयच्या बॅचेसाठी विशेष काम आहे. त्याच्यानंतर आपले BDSची पण आहे, NMMSची आहे, पण स्कॉलरशिपची आहे. पण माझं जास्तीत जास्त मत असतं की गोरगरिबांचे लेकरं फ्री शिक्षण त्यांना मिळावं, म्हणून आपण नवोदयसाठी जास्त प्रयत्न करतो. समजा तुम्ही माझी नवोदयची बॅच घेतली, तर मी गॅरंटी काय देतो? मी पण एक गॅरंटी देतो तुम्हाला, की जो नवोदयचा पेपर असतो, जो नवोदयचा काय असतो पेपर, या पेपरमध्ये जे प्रश्न येतात 80 प्रश्न, हे 80 प्रश्न जे आहेत ते मी शिकवलेल्याच्या बाहेरचे येणार नाहीत. म्हणजे मी जे शिकवलं तेच येणार, त्याच्या बाहेरचं येणार नाही. म्हणजे त्या धर्तीवरच येणार. मी जे शिकवलं आहे त्याच धर्तीवर येणार. त्याच्यामध्ये तुमच्या मुलाला 80 पैकी 80 पडतील का 80 पैकी 50 पडतील याची मी गॅरंटी देत नाही. पण एवढं मात्र मी निश्चित सांगत असतो, किंवा तुम्ही गेल्या वर्षीचा पेपर पहा, आता नुकताच झालेला 13 डिसेंबरचा. 13 डिसेंबरच्या आधी 12 डिसेंबरला रात्री मी लाईव्ह आलो होतो.
आपल्या चॅनलला, त्याच्यामध्ये मी 62 गणितं घेतली होती सोडून मुलांकडून आणि सांगितलं होतं की या 62 गणितांसारखीच गणितं उद्याच्या पेपरला येतील. एकूण 20 गणितं नवोदयच्या क्लासला असतात. जवळपास 16 गणितं जी होती या 62 गणितांपैकी 16 गणितं जशाला तशी फक्त त्याच्यातले आकडे बदलून असेल, रेल्वेचा असेल किंवा मग ते दशांश अपूर्णांकाचा असेल किंवा अपूर्णांकाचा असेल, पदावलीचा असेल किंवा मग ते नफ्या तोट्याचा असेल, सगळे गणितं जशाला तसे जवळपास 16-17 गणितं हे जशाला तसे आले होते. फक्त 2 गणित असे होते की ते आदल्या दिवशी माझे तसे झाले नव्हते. म्हणजे त्या 62 मध्ये ते 2 गणितं नव्हते, पण क्लासमध्ये झालेले होते. म्हणून माझी गॅरंटी काय असते की नवोदयचे जे 80 प्रश्न येणार आहेत त्या 80 प्रश्नांमध्ये मी शिकवलेल्या पैकीच 80ला 80 प्रश्न असतील किंवा त्याच धर्तीवर असतील. नवीन पॅटर्न किंवा नवीन वेगळं किंवा हे शिकवलं नव्हतं आणि हे आलं असं कधी होणार नाही, याची माझी गॅरंटी असते. बाकी तुमच्या मुलाला किती मार्क पडतील हे तुमच्या मुलावर, त्याच्या आईवडिलांवर, त्याच्या घरच्या अभ्यासाच्या वेळेवर, त्याच्या शाळेतल्या शिक्षकांच्या या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं. म्हणून मी ती गॅरंटी घेत नाही, ही मात्र गॅरंटी घेतो. परत एकदा सांगतोय की माझे क्लास तुम्ही कशासाठी लावा, तर मी जे सांगितलं तेवढं करतो. मी गेल्या वर्षी सांगितलं होतं बघा, माझ्या गेल्या वर्षी काय सांगितलं होतं, म्हणजे माझ्याकडे नियोजन कसं असतं बघा, दररोज 2 तास लाईव्ह, तर मी या 2च्या ऐवजी 3 तास घेत असतो. पण पालकांना कधी कधी वाटतं की 3 तास नको बाबा, म्हणून 2 तास, ज्यांना करायचं ते 3 तास. 5000 प्लस गणिताची उदाहरणं, म्हणजे माझं ठरलेलं असतं, नियोजन इतकं परफेक्ट असतं की माझी 5000 गणिताची उदाहरणं झाली पाहिजे, 1000 उतारे झाले पाहिजे, 7000 आकृत्यांचा सराव झाला पाहिजे, 100 घटकनिहाय टेस्ट झाले पाहिजे आणि 80 सराव पेपर झाले पाहिजे. आता सॉरी 100 सराव पेपर मी मागच्या वर्षी म्हणलो होतो, 100 सराव पेपर मी घेणार म्हणून जशाला तसे परीक्षेसारखे, पण माझ्याच्यानं घेणं झाले नाही. माझ्याच्यानं किती झाले, 80च पेपर घेणं झाले. हे 80 पेपर का झाले त्याचंही कारण आहे, कारण त्याच्या आदल्या वर्षी 18 जानेवारीला परीक्षा झाली होती, 18 जानेवारीला, आणि या वर्षी 13 डिसेंबरला. म्हणजे किती दिवस अलीकडे आली, 40 दिवस परीक्षा अलीकडे आली आणि म्हणून माझे 20 पेपर कमी झाले. पण मी शब्द दिला होता की 100 घेणार, पण 80 घेतले, म्हणजे जवळपास टार्गेट पर्यंत पोहोचलो. फक्त परीक्षा 40 दिवस अलीकडे आल्यामुळे मला पुढचे 20 घेता आले नाही. मग माझी गॅरंटी काय असते, तर ही माझी गॅरंटी असते. आणि दिलेली जी गॅरंटी आहे ती पूर्ण झाली की नाही ते तुम्ही याच युट्यूबच्या चॅनलवर पाहू शकता. माझ्या चॅनलवर पहा तुम्ही, पेपर किती झालेत, पेपर सोल्युशन किती झालेले आहेत ते. म्हणजे कोणताही क्लास लावताना त्या क्लासची पार्श्वभूमी पहा, त्यांच्या आधीचं काय काय रिझल्ट्स आहेत, त्यांच्यामध्ये शिकवल्या कसं जातं, काय जातं, त्यांचे डेमो लेक्चर्स आहेत काय, ह्या सगळ्या गोष्टी पहा. त्याच्यातून तुमच्या मुलांमध्ये काय बदल होईल, असं सकारात्मक काही शिकवलं जातं का, त्यांना शिक्षणासह संस्कार दिले जातात का, हे सगळं तपासा आणि नंतरच क्लास लावा. मी बिलकुल म्हणणार नाही की तुम्ही माझे एटीएम गुरु एज्युकेशन हेच क्लास लावा म्हणून. महाराष्ट्रामध्ये माझ्यापेक्षाही सुंदर शिकवणारे, माझ्यापेक्षाही चांगलं शिकवणारे, चांगलं देणारे आणखीनही बरेचसे क्लासेस असतील, तुम्ही ते पण लावू शकता. फक्त लावताना एक काळजी घ्या की तुम्हाला गॅरंटी कशाची दिली जाते आणि तुमच्या मुलांना शिक्षणासह काय मिळणार आहे आणि दिलेले शब्द ते सगळे लोक पाळतात का, जेवढं सांगितलं तेवढं करून घेतात का, याची फक्त तुम्ही योग्यरित्या तपासणी करा, माहिती काढा आणि नंतरच क्लास लावा. मी बिलकुल परत पुन्हा सांगतोय की मी बिलकुल असं म्हणत नाही की तुम्ही फक्त माझेच क्लास लावावे, कोणतेही लावा, पण पूर्ण चौकशी करून लावा. एवढंच तुम्हाला सांगतो आणि थांबतो. परत एकदा सांगतो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.